हिंगोली आणि परभणी सीमेवरील नागरिकांसाठी एक मोठा धोका निर्माण झालेला आहे। येलदरी धरणाजवळील पूर्णा नदीवरील जुना पूल हा जीर्ण झालाय आणि त्याला कठडेच नाहीयेत। या पुलावरनं प्रवास करताना अनेकांचे जीव गेलेत। 95 कोटी खर्च करून जर्मन तंत्रज्ञानातून बनलेला हा नवा पूल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आजही बंद आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या पूर्णा नदीपात्रावर जो पूल आहे तो अत्यंत जीर्ण झालेला आहे आणि संपूर्ण धोकादायक स्थितीत पूल असल्याचे दिसून येत आहे। सध्या पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर या संपूर्ण पुलावरून पाणी वाहतं। पर्यटक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात, मात्र याच पुलाची येथे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। संपूर्ण कठडे तुटलेले आहेत। खरं तर या पुलावरून धोकादायक स्थितीत जे आहे ते वाहनधारकांना आपला प्रवास करावा लागतोय। अनेकदा या ठिकाणी अपघात झालेले आहेत। एकदा एसटी बस सुद्धा या ठिकाणी या पुलाखाली पडलेली होती, तर एक पिकअप देखील पडलेला होता। अनेक अपघात झालेत, अनेकांचे जीव गेलेले आहेत। अनेकदा या पुलाची दुरुस्ती करावी किंवा इतर ठिकाणी पूल उभारावा अशी मागणी सातत्याने हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात आली होती आणि याच मागणीला उत्तर देत जे आहे ते प्रशासनानं हा एवढा मोठा पूल जे आहे ते बांधलेला आहे। खरं तर वरळी सिलिंगच्या धर्तीवर हा केबल स्टेट पूल बांधलेला आहे। तब्बल 95 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधलाय। जवळपास 4 महिन्यापूर्वी या पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, मात्र हा पूल जे आहे ते शोभेची वस्तू बनलेला आहे। कारण की जे समोरचा रस्ता आहे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करायच्या होत्या त्या अधिग्रहित करण्या अगोदरच हा संपूर्ण पूल बांधलेला आहे। खरं तर बांधकाम विभागाचं नियोजन शून्य कारभार यावरून दिसून येत आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे। खरं तर हा पूल जीर्ण झालेला आहे, कधीही पूल कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर हे जे येलदरी धरणावर औष्णिक विद्युत केंद्र आहे, या विद्युत केंद्राच्या दळणवळणासाठी या पुलाची उभारणी करण्यात आली होती। मात्र याच पुलावरून जे आहे ते हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचे जे नागरिक आहेत ते प्रवास करतात, त्यासाठी जे आहे ते हा पूल बांधण्यात आलेला होता। मात्र हा पूल जे आहे ते उद्घाटनाअभावी सद्यस्थितीला धुळखात पडून आहे। त्यामुळे नागरिकांना जे आहे ते मोठा त्रास सोसावा लागतोय, अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत। प्रशासन आता याकडे लक्ष देणार का आणि या पुलाचं उद्घाटन करणार का, हा रस्ता अधिग्रहित करणार का, हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।